आपले भिवंडीन चांगले धाब्याचे शोधान होतो आम्ही, कारण मम्मीचा करायचा होता बर्थडे सेलिब्रेट. पप्पा बोलले तलावपली धाब्यावर चला, जो लोकेटेड आहे कारेलीच्या तल्याजवळच. आणि इकूनचा मालक आपलाच आगरी माणूस आहे. आणि इकडे पोहोचल्यावर समजला फॅमिलीसाठी ते वेगळी सिटिंग एरिया आहे का, जया आपण फॅमिली सोबत क्वालिटी वाला टाइम स्पेंड करू शकतो. आणि फ्रेंड सोबत चिल आउट करायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळी सिटिंग एरिया आहे, त्या सुद्धा बरेच सेक्शन हन. आणि इकडे गर्दी तर ऑल टाइमच असते, कारण इकडे जेवायला भेटते आगरी कोली पद्धतीने. त्याचबरोबर जो तलावपाली धाबा स्पेशली फेमस आहे त्याचे टेस्टी फूड साठी. आणि या खरा आहे का खोटा याच बघासाठी आज आलतो आम्ही इकडं. मग स्टार्टिंग केली आम्ही इकडं पापरना चटणी खाऊन. आणि त्याचबरोबर आपला फेमस स्टार्टर तो म्हणजे चना कोलीवाडा सुद्धा घेतलेला. यो आम्ही थंड्याबरोबर एन्जॉय करून खाता बसता तवरण आमचा तिसरा स्टार्टर राहिला, तो म्हणजे रशियन चिकन. मग लगेच घेतला मी खावाला ना, खाताच समजलं एकदम ज्युसी आणि क्रीमी होता. मग जरा वेळाने शेजवान तंदुरीचा पण आगमन झाला. आणि या बघताच तोंडाला सुटला पाणी, याची टेस्ट खतरनाकच. त्याचबरोबर फ्रॉन्स फ्राय सुद्धा आला ना, खाताच समजलं चौथा भारी ना, कोलब्या तर ताज्या ताज्या. आणि या सगळ्या बरोबर अमेरिकन चिकन सुद्धा आला, जो खाल्यावर समजलं एकदम चीज लोडेड होता. मग घरच्यावी सुद्धा ताव मारला स्टार्टर व ना, आवरे स्टार्टर खाऊन रुईची तर जिरली. मग जरा वेळानेच मेन कोर्स सुद्धा आला, ज्यामध्ये आम्ही मागवलेला तलावपाली स्पेशल आणि रोट्या. मग तो सर्व करताच लगेच घेतला आम्ही खावाला. आणि टेस्ट एकच नंबर, घरची पण लागली मग जेवायला. आणि त्यानं सुद्धा इकूनचे फूडची टेस्ट जामच पटली. मग जेवून होताच लगेच इकडे घेतला बर्थडे सेलिब्रेट करायला. मम्मीला शुभेच्छा देऊन ना केक भरवला. तवऱ्यान मग ही बारीक पोरी सुद्धा आली मम्मीला विश करायला. जर तुम्ही पण भिवंडीन चांगले धाब्याचे शोधा नसेल तर नक्की व्हिजिट करा तलावपाली धाब्याला, कारण इकूनची चौथा मनात जाम पटली, तुम्हाला पण पटेल. आणि कवा गेल्यावर सांगायला विसरू नका स्वीटी पाटीलची व्हिडिओ बघून आले. आणि आता असंच नवीन नवीन स्पॉट बघा आपल्या आयडीला फॉलो करा. चला आता आम्ही चाललो घरा. बाय बाय.